Zee24 एक पाऊल पुढे। एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सुद्धा नेते शाही डामडौल करून कोट्यवधी रुपये लग्नावर वाढदिवसावर का खर्च करतायत, कुठे गेली नेत्यांची संवेदनशीलता, याविषयी आपण चर्चा करतो आहोत। सप्तर्षी सर, तुम्ही जो ब्रेकवर जाण्यापूर्वी मुद्दा मांडलेला होता की अशा प्रकारांची अप्रतिष्ठा व्हायला पाहिजे, ती नेमकी कशी करायची? अप्रतिष्ठा व्हायला पाहिजे म्हणजे लोकांनी नेमकं काय करायचं? एक तर आम्ही केलेले प्रयोग येते 72 सालचा दुष्काळ होता मराठवाड्यात। हो, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण त्यावेळेला पाण्याचा प्रश्न नसला तरी दुष्काळ फार भीषण होता। हो, तर त्या काळात एक वर्षभर दिव्याच्या माळा सुद्धा लावू द्यायच्या नाहीत, आम्ही निदर्शनं करू। आणि त्याच्यातला एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो की त्यावेळेला गोपीनाथ मुंडे आमच्याबरोबर निदर्शनात होते, पण काँग्रेसच्या खासदाराच्या विरोधातल्या निदर्शनात होते। परत माणसं विसरतात, परंतु आपण मूल्यांना नकार दिल्याशिवाय वाईट मूल्य समाजातून निघून जात नाही। आता तुमची जाहिरात मी पाहत होतो तर माझ्या डोक्यात असा विचार आला की या दुष्काळातल्या लोकांना एक जाहिरात पाहून, म्हणजे जाहिरात नव्हती ती, पण ते तुम्ही दाखवत होता प्रसंग ते जिलबीचं, तर ती जिलबी बघून त्यांना वाटत असेल की असा नेता आपल्याकडे असला पाहिजे। केटररची ती जाहिरातही होईल, ते अन्न बघणं सुद्धा दुष्काळाच्या लोकांना कठीण आहे। आणि हे इथे शाही थाट केल्यानंतर आणि ते अन्न बघून लोकांना वाटायला लागतं, त्याचा अर्थ ती लोकप्रियता असते असं नाही। लोकांना तुम्ही अडचणीत ठेवायचं, अन्ना वाचून तडफडणारे लोक, आणि त्यांना मग हे अन्न दाखवायचं आणि त्याच्यात खुश करायचं, आणि त्याचेच तुम्ही लाभार्थी आहात, लोकशाहीचे लाभार्थी म्हणून त्यांना जेवायला घालायचं। हा सगळा प्रकार हा कुरूप आहे, म्हणजे त्याला काही अभिरुची नाहीये, असा हा प्रकार आहे। बिलकुल, पण याची अप्रतिष्ठा करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। नवाब मलिक साहेब, तुम्हाला हे पटतंय का की अप्रतिष्ठा करायला पाहिजे, अशा लोकांचा एक प्रकारे अपमान करायला पाहिजे, असे प्रकार केल्यामुळे आपली समाजातली प्रतिष्ठा जाऊ शकते, हे या सगळ्या नेत्यांच्या लक्षात आलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने लोकांबरोबर आधी पक्षांनी पावलं उचलायला पाहिजेत। केवळ दिलगिरी व्यक्त केली म्हणून त्यांची माफी स्वीकारायची आणि सगळं झालं गेलं विसरून जायचं, असं करून हे प्रकार थांबतील का? हे बघा, तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा करताय, या राज्यामध्ये आमच्या एका मंत्र्यांनी स्वतःच्या मुलाचे लग्न करत असताना 100 जोडे गरिबांच्या लग्न लावून सामूहिक लग्नामध्ये पण लग्न केलेले उदाहरण नाही असं नाहीये। आता सुरुवात भास्कर जाधव निमित्त ठरलेले, मला वाटतं या राज्यामध्ये काहीतरी घडेल, या पद्धतीने जे उधळपट्टी आहे ते थांबणारच आहे। आता कायद्याबाबत चर्चा सुरू झाली, आता जेव्हा समाजामध्ये चर्चा निर्माण होते तर त्याच्यामध्ये बदल घडते। भास्कर जाधव हे निमित्त होतील आणि समाजामध्ये बदल घडेल अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे, आणि पक्षाचे कार्यकर्ते पण तसे वागतील हे आम्ही अपेक्षा ठेवतो। कायदा आला तर कायदा करण्याबाबत आमची स्पष्ट भूमिका राहणार आहे। मला सांगा, अप्रतिष्ठेचा मुद्दा आहे, जर भास्कर जाधवांवर कारवाई करण्यात आली असती किंवा लक्ष्मण जगताप असतील, अशोक गावडे असतील, यांच्यावर कारवाई करण्यात आली असती तर अधिक वेगाने हे प्रकार थांबले नसते का? लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे हा संदेश गेला नसता का? असं आहे, एका नेता पक्षाच्या त्यांच्या लग्नाला नापसंती व्यक्त करतो, त्यापेक्षा जास्त अपमान होऊ शकत नाही समाजामध्ये। नेत्यांच्या कार्यक्रम आणि त्याच्यावर त्या पक्षाचे प्रमुख नापसंती व्यक्त करतो, हे अपमान आहे, त्यांची अप्रतिष्ठाच आहे, ते हे समजलं पाहिजे आपण। भास्कर जाधव निमित्त झालेले राज्यामध्ये बदल घडेल असं आम्हाला अपेक्षा आहे। गिरीश बापट, काय म्हणायचं तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर? पक्षप्रमुख नापसंती व्यक्त करतो, एवढा अपमान पुरेसा आहे का? मला असं वाटतं की नवाब मलिक हे आमचे मित्र आहेत, हा काही कुठल्या राजकीय पक्षाचा विषय असं मला वाटत नाही। आपल्याला समाजामध्ये जेव्हा काही चांगलं घडवायचं असतं, काही जुन्या प्रथा परंपरा बदलायच्या असतात आणि नवीन चांगल्या आणायच्या असतात, तेव्हा आपण सगळ्यांनी याच्यात एक यायला पाहिजे। कोणाच्याही चुका झालेल्या असोत, त्या कुठल्याही पक्षातल्या असोत, ह्यापुढे त्या होणार नाहीत, आणि ह्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तर नाहीच नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे की प्रसार माध्यमांना, की आज तुम्ही भास्कर जाधव जगतापच्या निमित्ताने आलात, पण इतर वेळेला काही दिवस तरी याचा सतत जर पाठपुरावा वृत्तपत्र आणि चॅनलच्या माध्यमातून झाला तर भीती वाटेल की अरे माझ्या लग्नाला चॅनलवाले आलेत, नाही मला करून चालणार, माझ्या लग्नाची नापसंती व्यक्त होतीये, माझी अप्रतिष्ठा होतीये। मला असं वाटतं की एक सामाजिक दबाव आणि त्याच्यात पुढाकार सर्व राजकीय पक्षांनी भविष्य काळात काही चांगलं करण्याकरता
हा जर घेतला तर हा पक्षीय विषय न राहता एकट्या भास्कर जाधव किंवा जगतापचा विषय न राहता गल्लीबोळातल्या पुढाऱ्यांनी जे वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केलंय, गावच्या पुढाऱ्यांनी जे लग्नाच्या निमित्ताने सुरू केलंय, ते बंद होऊन एक चांगली प्रथा आपल्या समाजाला पडेल आणि ती प्रथा आणण्याचं काम नवाबपासून, डॉक्टरपासून, माझ्यापासून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केली पाहिजे आणि त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून मी चर्चेला आज आलो की हा मेसेज समाजामध्ये जायला पाहिजे. ह्या विषयाकरता आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एक आहोत. इथे पक्षीय अभिनिवेश नाही, समाजात आम्हाला काहीतरी चांगलं घडवायचं नाही असं तुमचं म्हणणं आहे. अगदी सप्तर्षी. असं आहे की समाजामध्ये काही चालीरीती रूढी असतात आणि आपला समाज फ्युडल हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे. सरंजामशाही वृत्तीचा आहे, त्यामुळे लोकशाहीला सतत त्याच्यापासून झी 24 तास एक पाऊल पुढे.